2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 6 डिसेंबर शनिवार या ठिकाणी गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना उद्या रविवार असल्यामुळे आजच तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना उद्या रविवार आहे, उद्या सर्व बँका बंद असतील। त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवरती आज शनिवार 6 डिसेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 13,000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर महिना संपून गेलेला आहे। आज 6 दिवस उलटलेले आहेत, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। तर हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मागच्या महिन्याचा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि या चालू महिन्याचा म्हणजेच डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीने सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या। परंतु आज सकाळी 7 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार झालेले आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी जरी तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून आलेला नसला तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत नाही। त्यासोबत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सकाळीच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासूनच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये 3 गॅसचे 2,500 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे। लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये 3 गॅसचे 2,500 रुपये आज शनिवारी जमा करत आहोत। कारण उद्या रविवार आहे, उद्या बँकांना सुट्ट्या असतील। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज शनिवार 6 डिसेंबर रोजी दोन्ही हप्त्यांचे गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करत आहोत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना सूचना दिलेल्या आहे। लाडक्या बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आज सकाळी 7 वाजल्यापासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 6 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी 7 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। आज दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील। दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये वाटप होत आहे। सकाळी पहिला टप्पा, दुपारी दुसरा टप्पा, संध्याकाळी तिसरा टप्पा अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या। 2 डिसेंबर रोजी मतदान झालं। या ठिकाणी आता निकाल यायचा बाकी राहिलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये हे पैसे मतदानाच्या अगोदर वाटप केले जाणार होते, परंतु राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या अगोदर पैसे आलेले नव्हते, परंतु आता निवडणूक संपलेली आहे आणि सरकार
सरकारला सुद्धा लक्षात आलेलं आहे की लाडक्या बहिणीने आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मतदान केलेलं आहे, त्या अनुषंगाने आणि नियमाप्रमाणे उशीर सुद्धा झालेला आहे। तर उशीर झाल्यामुळे आणि या ठिकाणी सरकारला लाडक्या बहिणीने मतदान केल्यामुळे सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला 100% हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि आज सकाळपासूनच हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे। आता हे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी 100% उभा आहे, कारण लाडक्या बहिणींनी विधानसभेच्या निवडणुकीला सरकारला जास्तीत जास्त जागा मिळवून दिलेल्या आहेत, म्हणजेच आमदारकीच्या निवडणुकीला सरकारला सुद्धा जास्तीत जास्त जागा मिळवून दिलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहील जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, जोपर्यंत अर्थमंत्री अजितदादा आहेत, जोपर्यंत महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत, तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। तशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेले होते। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिलेला आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारांना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, कारण या लाडक्या बहिणीने सरकारला जास्तीत जास्त मतदान केलेलं आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये गेम चेंजर ठरलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी सरकार तुम्हाला जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे, कारण तुमच्यामुळेच ते सरकार स्थापन झालेलं आहे, तुमच्यामुळेच हे राजकारणी खुर्चीवरती बसलेले आहेत, अशा प्रकारची माहिती सर्वांकडून मिळत आहेत। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपल्याला राजकारणामध्ये पडायचं नाही, परंतु आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की लाडकी बहीण योजनेचा 17 हप्ता आणि 18 हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल, त्याची माहिती सुद्धा देत आहे। परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। या योजनेमध्ये फक्त पात्र लाभार्थ्यांनाच यापुढे पैसे मिळणार आहेत। जे लाभार्थी अपात्र असतील त्यांना याच्यामधून वगळण्यात येत आहे, त्यांचे अर्ज खटाखट अपात्र करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, त्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाणार आहे की कोणकोणती कामे करणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणीनं, तुमच्यासाठी हे सरकार 100% उभा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं, तुम्हाला काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणीनं, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचवून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तुमचा बँक खाता या बँकेपैकी असेल, तर तुम्हाला आज 6 डिसेंबर शनिवार रोजी पैसे जमा होतील।
होईल आणि तुमची सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, त्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे कटाकट वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले असेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नसेल, त्या सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार KYC करणं सरसकट सर्व लाडक्या बहिणींना बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा KYC करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे, कारण सरकारला अशा काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने पैसे घेत असल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून KYC ची अट लावण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांनाच यापुढे हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता KYC ची अट लावून सोडण्यात येत आहे का? तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सध्याच्या स्थितीला KYC केलेले असेल किंवा अजून KYC केलेले नसेल तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता हा KYC ची अट रद्द करून सोडण्यात येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जरी तुम्ही अजून KYC केलेले नसेल तरी पण काळजी करू नका आणि जरी KYC केलेले असेल तरी पण काळजी करायची नाही, कारण KYC केलेले असेल तरी पण पैसे वाटप होत आहेत आणि जर KYC केलेले नसेल तरी पण पैसे वाटप होत आहेत। परंतु 1 जानेवारी 2026 पासून ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतपणे घ्यायचा असेल त्या लाडक्या बहिणीने 1 ते डिसेंबरच्या अगोदर KYC करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी KYC वरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे जमा होतील, जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे जमा होतील आणि जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा दिवशी हे पैसे 100% वाटप सुद्धा होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घ्यात की आज 6 डिसेंबर शनिवार रोजी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कारण लाडक्या बहिणींनो उद्या रविवार आहे, उद्या रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या असतात, रविवारी बँकांना सुट्ट्या असल्यामुळे उद्या पैसे विस्तांतर होणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज शनिवारी जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आज 8 डिसेंबर सोमवारी हे पैसे परत एकदा वाटप व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घ्यात की आज शनिवार 6 डिसेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, त्याची माहिती लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। याच्या मागचा व्हिडिओ म्हणजेच इथपर्यंत जेवढी माहिती सांगितलेली आहे ती माहिती कशी जरी ऐकलेली असेल तरी पण अडचण नाही, परंतु इथून पुढची माहिती 2 मिनिटं काळजीपूर्वक ऐकायची आहे। जर तुम्ही हे माहिती काळजीपूर्वक ऐकली आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत हे पैसे जमा होण्यास कोणताही अडथळा निर्माण सुद्धा होणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। आता तुम्ही सुद्धा बातम्याला पाहिलेले असतील की लाडकी बहीण योजनेमधून 50 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आले। याच्यामध्ये 15,000 पुरुषांनी सुद्धा साड्या नेसून, कपाळाला टिकले लावून, डोक्याला नकली केस लावून, कानामध्ये जुबे घालून, नाकामध्ये नथनी घालून या ठिकाणी आम्ही सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणी आहोत अशा पद्धतीची माहिती भरून त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता आणि ते पुरुष सुद्धा इथून मागे
मागे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, परंतु सध्याच्या स्थितीला सरकारच्या या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून त्यांच्यावरती कडक कारवाई होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। अशा पुरुषांकडून पैसे वसूल करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही फक्त पात्र बहिणींना पैसे वाटप करत आहोत। ज्या लाडक्या बहिणी अपात्रतेच्या यादीमध्ये असतील त्यांना पैसे वाटप होणार नाही। त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आता आपण काही महत्त्वाचे अपडेट पाहिलेले आहेत। आता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी कोणकोणत्या शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 4 पात्रता लावलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत असलेल्या त्या लाडक्या बहिणींना 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना पहिली पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। तर ही पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असायला पाहिजे। जर लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल तर त्यांना 100% पैसे येतील। बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल तर त्यांना याच्यामधून वगळण्यात येत आहे। ज्या लाडक्या बहिणीने मागच्या काही दिवसांपूर्वी 4 चाकी गाडी घेतलेली असेल त्यांना यापुढे हप्त्यांचे पैसे येणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना दुसरे पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्याच्या पुढची पात्रता म्हणजे घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे। आणि शेवटची पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी सुद्धा असायला पाहिजे। तर बघा या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये 100 आणि 101% जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता बघितलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर लाडक्या बहिणींनो फक्त आणि फक्त 2 मिनिट व्हिडिओ काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। म्हणजेच लाडक्या बहिणींनो राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये खोट्या बातम्या फिरत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत। तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आम्ही निधीला मंजुरी देत आहोत। लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। सर्वात अगोदर पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, परभणी, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील। सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी या बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आधार कार्ड बँकेला लिंक करा, लवकरच पैसे वाटप होतील।